होत्याचं नव्हतं झालंय. कित्येक परिवार रस्त्यावर आले, कित्येक लेकरं बाळ रात्रीची झोप ही त्या पाण्यात करते. झोपड्या वाहून गेल्या, घरं वाहून गेली, शेतं वाहून गेली, काही काहीचे जनावरं वाहून गेले. कसं जगणार आहेत ते? आपण काय करतोय, राग येऊ द्या तुम्हाला माझा आला तर, पण आपण त्या पाण्यात जाऊन त्या घरापाशी जाऊन फक्त व्हिडिओ करतोय, लाईव्ह करतोय, इमोशनल गाणे टाकतोय आणि त्याला प्रसारित करतोय. पण त्याला एक वेळचं जेवण दिलं का आपण विचारलं का? त्याच्या जनावराला चारा मिळाला का विचारलं का? तुमचे लेकरं रात्रीचे झोपतेत कसे? तुम्हाला सुके कपडे मिळतात का? हे आपण विचारलं नाही. महाराष्ट्र पोलीस बल संघटना याच्या अगोदर पण कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पूर आला होता. त्यावेळेस सलग 5 ते 7 दिवस आपण अन्नधान्य पुरवलंय. यावेळेस महाराष्ट्र पोलीस बल संघटनेच्या खांद्यावर जिम्मेदारी आली. सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांना मी सूचित करतो की चला उठा. कुठलाच शेतकरी, कुठलाच परिवार उपाशी झोपला नाही पाहिजे. कामाला लागायचंय. मी पण मागील 3